नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या न्यूज डंकाच्या सहकार्याने आम्ही हिंदवी स्वराज अभियान ही एक चळवळ सुरू केलेली आहे. या चळवळीच्या अंतर्गत दोन महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्यांचा उहापोह आणि त्याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तर यावर्षी या दोन महत्त्वाच्या घटना घडत आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष होत आहेत आणि जून महिन्यामध्ये ते होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 99 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत विजयादशमीला आणि अर्थातच शताब्दी वर्ष सुरू होत आहे. तर त्या अनुषंगाने या दोन अशा महत्त्वाच्या घटना यावर्षी होत असताना आम्ही त्याला वाहिलेलं ही चळवळ आहे किंवा ही एक मोहीम आमच्या न्यूज डंकाच्या सहकार्याने सुरू केलेली आहे. तर त्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या मुलाखती घेणार आहोत, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपयोगात आणून आपल्यापर्यंत जास्तीत जास्त इतिहास आणि या सगळ्या घटनांविषयी माहिती पोचावी असा आमचा प्रयत्न असेल. तर त्या अंतर्गत आजचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आम्ही इतिहासाचं जतन, संवर्धन, संरक्षण, त्याविषयीची जागरूकता या विषयावर आम्ही हा आजचा एपिसोड जो आहे तो वाहिलेला आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुधीर थोरात सर. त्यांनी ते मुख्य म्हणजे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आहेत आणि हे स्मारक मंडळ जे आहे ते प्रचंड कार्य करते जतन संवर्धनाचं. म्हणजे रायगड या किल्ल्याविषयी तर आपण जाणतोच, अनेक वेळेला आपण तिथे जाऊन येतो. तिकडची समाधी श्री शिवाजी महाराजांची, त्याचबरोबर रायगडाचं संवर्धन, त्याचा इतिहास, त्याविषयीचं कार्य जे ते जवळपास 101 वर्षापेक्षाही अधिक काळ सुरू आहे या मंडळाच्या माध्यमातून. आणि आता वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून इतिहास जो मराठेशाहीचा इतिहास आहे त्या इतिहासाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, सगळ्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा एक महत्त्वाचं कार्य या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे. तर म्हणूनच आपण या मंडळाचं नेमकं काय कार्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज थोरात यांच्याशी संवाद साधून करणार आहोत. थोरातजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ जवळपास मला वाटतं 128 वर्ष झालेली आहेत. 129 वर्ष, मी 29 वर्ष आता होणार आहे पूर्ण. तर त्या अनुषंगाने विचारायचं की इतकी वर्ष हे मंडळ काम करते, त्याची पार्श्वभूमी काय हे पहिलं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, नंतर आपण इतर कार्याकडेही वळूया. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य एका अर्थाने त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं स्थापन झालं, अधिकृतता आली त्याला. या स्वराज्याचं पुढे साम्राज्यात रूपांतर झालं 18व्या शतकात. परंतु अनेक दोष मराठा साम्राज्यातही निर्माण झाले. जरी आपण मुघलांना पराभूत करण्यात यश मिळवलं तरी आपला ह्या कमकुवत होण्याचा आपापसातल्या दुहीचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि त्यांनी हे राज्यही संपवलं. आणि 1818 साली इंग्रजांचं राज्य देशावर अधिकृतरित्या आलं असं मानलं जातं. मराठेशाही त्यावेळेला संपुष्टात आली. इंग्रजांनी त्यांच्या ताब्यात हे राज्य आल्या आल्या जर काही गोष्टी केल्या असतील तर त्यामध्ये त्यांनी नियम केले, कायदे केले आणि किल्ल्यांवर जायला बंदी घातली. किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा त्यांनी बंद करून टाकल्या. तोफा लावून सुद्धा वाटा उद्ध्वस्त केल्या. किल्ल्यावर गेलं तर अटक करू अशा प्रकारची धमकी लोकांना दिली. त्यांचा हेतू हा होता की तुम्ही शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांवर गेलात की तुम्हाला इतिहास आठवणार आणि त्यापासून पुन्हा तुम्हाला प्रेरणा मिळणार आणि तुम्ही पुन्हा इंग्रजांविरुद्ध लढायला तयार व्हाल. म्हणून इंग्रजांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये ही एक गोष्ट त्यांनी केली. पुढच्या काळात इंग्रजांनी आमचा संपूर्ण इतिहासच नव्याने लिहून काढला आणि आमची इतिहासाबद्दलची आस्था जी होती तीच कशी कमी होईल आणि एका अर्थाने अनास्थाच कशी आमच्या देशामध्ये इतिहासाबद्दल, इतका देदीप्यमान इतिहास असूनही त्याबद्दल अनास्था कशी निर्माण होईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे पराभूतांचा इतिहास आहे असं सांगण्याचा प्रयत्न. हो. आणि त्याचा परिणाम झाला की रायगड किल्ल्यावर 1818 साली किल्ला पडला मे महिन्यामध्ये. तिथपासनं 1883 सालापर्यंत कोणी व्यक्ती गेली नाही. अच्छा. 1883 साली पहिल्यांदा एक इंग्रज अधिकारी होता, जेम्स डगलस त्याचं नाव होतं. तो मुंबईला आला होता.
आणि मुंबईमध्ये त्यांनी मुंबईच्या परिसरात त्याला इतिहासाबद्दलची थोडी आवड होती, तर मुंबई परिसरातल्या बऱ्याच वास्तू पाहायला तो गेला. तर त्यात तो रायगडला गेला. आता ब्रिटिश असल्यामुळे त्यांनी ती परवानगी मिळवली किल्ल्यावर जाण्याची, आणि त्यात तो किल्ल्यावर गेला. किल्ल्यावर त्यांनी सगळ्या शिवाजी महाराजांच्या समाधीची, सिंहासनाची दुरावस्था पाहिली. समाधी परिसरात संपूर्ण जंगल माजलं आहे. सिंहासनाच्या जागेतून मोठे वृक्ष बाहेर आलेत आणि किल्ल्यावरच्या अन्य वास्तूंची दुरावस्था त्यांनी लिहिली. आणि त्याच्यावर त्याने नंतर पुढच्या काळात तो मुंबई इलाक्यातल्या ज्या ज्या भागांमध्ये जाऊन आला होता त्याच्यावर त्याने एक बुक ऑफ बॉम्बे असं पुस्तक लिहिलं. हे जेम्स डग्लसचं पुस्तक आजही प्रसिद्ध आहे, आज पाहायला उपलब्ध आहे आजही ते. या पुस्तकात त्यांनी हे रायगडबद्दलचा एक स्वतंत्र चॅप्टर लिहिला आणि त्यात रायगडच्या दुरावस्थेचं वर्णन लिहिलं. ही गोष्ट 1883 सालच्या आसपासची. आपल्याला सगळ्यांना माहिती की लोकमान्य टिळक आपल्या स्वराज्य चळवळीत अग्रणी होते. त्यांनी अनेक गोष्टी केल्या, जसं सार्वजनिक शिवजयंती सुरू केली त्यांनी, की लोकांना सार्वजनिकरित्या तो कार्यक्रम साजरा करायला प्रोत्साहन देऊन त्या माध्यमातून स्वराज्याच्या चळवळीकडे त्यांना लक्ष वेधून घ्यायचं होतं. सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी सुरू केले होते. त्यामुळे हा रायगड आणि शिवाजी महाराजांचा विषय पाहिल्या लोकमान्य टिळकांनी 1885 साली पुण्यात एक आधी सभा घेतली. त्या सभेत ब्रिटिश सरकारला आवाहन केलं गेलं की अशी समाधीची दुरावस्था झाली, सरकारने काहीतरी करायला हवं वगैरे, आणि आपणही काही करूया अशा प्रकारचं आव्हान त्यावेळेचे समाजधुरीण पुण्यातले सगळे जमले होते. त्याचा एक परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारने शिवाजी महाराजांच्या या रायगड किल्ल्याच्या देखभालीसाठी, विशेषतः तिथल्या जी समाधी, जगदीश्वर मंदिर, सिंहासनाचं ठिकाण आहे, याच्यासाठी वर्षाला 5 रुपयाची तरतूद केली. परंतु पुढे काही विशेष हालचाल झाली नाही. लोकमान्य टिळकही स्वराज्याच्या चळवळीच्या आंदोलनांमध्ये तुरुंगात गेले की त्यांनी सुरू केलेली आंदोलनं, अभियानं मागे पडायची. अशात काही काळ निघून गेला. पुन्हा टिळकांनी केसरी, मराठा ही त्यांची जी वृत्तपत्र त्यावेळेची आणि साप्ताहिक वगैरे होती, याच्यातनं लोकांना आवाहन केलं की रायगडच्या समाधीच्या दुरावस्थेबद्दल आपण काही केलं पाहिजे. अखेर 1895 साली पुन्हा 30 मे 1895ला पुण्यातल्या हिराबाग चौकात एक मोठी सभा झाली. अनेक मान्यवर मंडळी समाजातली त्यावेळेला उपस्थित होती. त्या दिवशी एका मंडळाची स्थापना करण्यात आली, एक समितीची म्हणूया आपण. त्या समितीचं पुढच्या काळात नामांतर झालं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ. आणि त्यामुळे 30 मे 1895ला ही समिती स्थापन झाली आणि पुढे त्याला कायदेशीर स्वरूप झालं. त्यामुळे आम्ही आमच्या मंडळाचा स्थापना दिन 30 मे 1895 आहे असं मानतो. त्यातला सांगण्याचा भाग एवढाच की पहिल्या वर्षी लोकमान्यांनी शिवजन्मोत्सव साजरा करायचं ठरवलं होतं रायगडावर, परंतु त्यांना ब्रिटिश सरकारने परवानगी नाकारली. आणि कारण किल्ल्यावर जायलाच कोणाला परवानगी देत नव्हते. अखेर महाबळेश्वरला त्यांच्या ज्या सगळ्या सरकारी कचेऱ्या, थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे तिथे होत्या, तिथे लोकमान्य 1 महिना मुक्काम ठोकून त्यांनी या सगळ्या त्यांच्या वेगळ्या खात्यांमधनं परवानग्या मिळवल्या आणि रायगड किल्ल्यावर 1896 साली पहिल्यांदा शिवजन्मोत्सव केला. परंतु लवकरच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झालाय आणि रायगडवर निधन झालंय किंवा राज्याभिषेकही झालाय अर्थात. तर राज्याभिषेक सामान्यतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येतो. 125 वर्षांपूर्वी जायला रस्ते देखील नव्हते, वाटा नव्हत्या. ब्रिटिशांनी आधीच बंदी घालून केलेल्या या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग आपण रायगडवर करायचं असेल तर शिवपुण्यतिथी करूया आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे असा प्रयत्न करू. त्यातनं ती परंपरा सुरू झाली आणि आता म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 128-129 वर्ष श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ रायगड किल्ल्यावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम करत आहे. पुढच्या काळामध्ये या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून लोकमान्यांनी संघर्ष सुरू केला आणि 1895 साली हा संघर्ष जो प्रत्यक्ष सुरू झाला होता त्याला यश 1925 साली आलं. 30 वर्ष ब्रिटिशांनी ही परवानगी देण्यासाठी घालवली. अनेक अडचणी अडथळे त्यांनी उभे केले, परंतु अखेर या सर्वावर मात करून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने ब्रिटिश सरकारकडनं ही परवानगी मिळवली. दरम्यान लोकमान्यांचं देखील निधन होऊन गेलं 1920 साली, पण 1925ला ही परवानगी मंडळाच्या हातात मिळाल्यावर मंडळाने लोकवर्गणी जी जमा केली होती त्यातून काही थोडे नंतर कमी पडलेले पैसे त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने देखील दिले. PWD डिपार्टमेंट रत्नागिरीचं जे होतं त्यांनी. आणि अशा पद्धतीने रायगडावर आपण जी आज शिवाजी महाराजांची समाधी पाहतो, जी जेमतेम 1-1.5 फूट उंच किंवा 1-2 फूट बाय 2 फुटाचा असा तो साधारण चौथरा होता, त्याचं आजचं समाधीचं स्वरूप हे या रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नानं 1926 साली झालेलं आहे. आणि हे या रायगड स्मारक मंडळाची स्थापना
आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार या दोन मोठ्या उपलब्धी आहेत. खरोखरच मोठं कार्य जे आहे ते या निमित्ताने झालं. पुढच्या काळामध्ये म्हणजे कशा पद्धतीने स्मारक मंडळाचं कार्य सुरू राहिलं आणि त्यातून मग आणखी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, जागरूकता निर्माण करणं. समाधीचा जीर्णोद्धार झाल्यावर अर्थात रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम होत होता, परंतु आपण पारतंत्र्यात होतो आणि या विषयांकडे म्हणावं इतकं समाजाचं दुर्लक्ष नव्हतं. स्वातंत्र्य अभियानामध्येच अधिक चळवळीत लक्ष समाजाचंही होतं, समाज धुरीणांचंही होतं, परंतु पुण्यतिथी कार्यक्रम मात्र गडावर दरवर्षी होत होता कमी जास्त संख्येने. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे अखिल भारतीय, आधी सुरुवातीला महाराष्ट्र प्रांताचे आणि नंतर मग अखिल भारतीय स्वरूपात ज्यांनी काम केलं असे श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांनी रायगडावर दरवर्षी शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला स्वतः जायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात संघाचे अनेक स्वयंसेवक त्यामुळे रायगड किल्ल्यावर या शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी जायला लागले आणि त्यातनंच एक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या अंतर्गत स्थानिक उत्सव समिती महाडला निर्माण झाली. कारण व्यवस्था सगळ्या पुण्याहून करणं रायगड किल्ल्यावरच्या, याच्याऐवजी महाड तालुका ठिकाण आहे आणि रायगड किल्ला देखील महाड तालुक्यात येतो. त्यामुळे या महाडच्या समितीमार्फत, तिथल्या कार्यकर्त्यांमार्फत या पुण्यतिथीच्या व्यवस्था मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या आणि कार्यक्रमाला एक हळूहळू मोठं स्वरूप प्राप्त झालं. पुढे 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक पत्रक महाराष्ट्रभर सगळीकडे वितरित केलं गेलं. ते या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या गावोगावी घरोघरी त्या पत्रकाचं वितरण या निमित्तानं झालं. 1980 साली मंडळाने त्यावेळेचा नवीनच निवडून आलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी रायगड किल्ल्यावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि रायगडच्या दुरावस्थेचं वर्णन त्यांच्यासमोर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलं. स्वर्गीय पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रायगड किल्ला इंदिराजींना जीपमधनं फिरवून दाखवला आणि किल्ल्याच्या दुरावस्थेची माहिती त्यांना सांगितली. त्यातून इंदिराजींनी पुढच्या वर्षी त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री ग्यानी झैल यांना रायगड किल्ल्यावर पाठवलं. याच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले ते. त्यांनी महाराष्ट्र सरकारला काही निर्देश दिले. महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली. त्या समितीने आपल्या मुंबईतले सिद्धिविनायक मंदिर जे आहे त्याचे आर्किटेक्ट असलेले आर्किटेक्ट मनमोहन खानविलकर यांना एक काम दिलं आणि त्या अंतर्गत रायगडच्या सिंहासनावर नुसताच चौथरा होता आणि जसं समाधीला नुसताच चौथरा एक छोटा होता, ती समाधी रायगड मंडळाच्या प्रयत्नातून झाली, तसं या सिंहासन स्थानी देखील काहीच नाही, नुसताच चौथरा होता. त्याच्यावर एक उत्कृष्ट पद्धतीची नक्षी काम असलेली अशी एक मेघडंबरी करायचं काम या खानविलकरांना दिलं आणि त्यांच्या प्रयत्नातनं ही जवळजवळ 8 टन वजनाची मेघडंबरी ही 1985 साली महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्रीय पुरातत्व खात्याच्या पुढाकारानं किंवा प्रयत्नातनं त्या सिंहासन चौथरा स्थापन करण्यात आली. त्याच्या उद्घाटनाला पुन्हा ग्यानी झैल आले होते. अशा पद्धतीने आमचं दुसरं एक यश आलं की आम्ही पाठपुरावा केल्यामुळे जसे आमची समाधी आम्ही करू शकलो तसं सिंहासन स्थानावर आम्ही मेघडंबरी स्थापन करू शकलो. अजून 1-2 थोडक्यातल्या गोष्टी सांगतो. मग आम्ही 1986 साली तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाणांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं पुण्यतिथीसाठी. त्यांचंही आम्ही गडाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेतल्यावर त्यांनी आम्हाला एक अहवाल सादर करायला सांगितला आणि म्हणून रायगड स्मारक मंडळाने सगळी तज्ज्ञ मंडळी घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास तज्ज्ञ होते, त्याच्यामध्ये आर्किटेक्ट होते, त्याच्यामध्ये इंजिनियर होते, त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास असलेले होते, नंतर केंद्रीय पुरातत्व खात्याचे अधिकारी होते, महाराष्ट्र शासनाचे अन्य काही अधिकारी होते. अशा सगळ्यांच्या प्रयत्नातनं आणि रायगड स्मारक मंडळाच्या पुढाकारातनं हा एक अहवाल सविस्तर रायगड किल्ल्याबद्दलचा विकास आराखडा म्हणून आम्ही शासनाला 1987 साली सादर केला. त्याच्यामध्ये आम्ही रायगड किल्ल्याच्या विकासाचे खूप महत्त्वाचे बिंदू 40-50 असे दिले होते. महाराष्ट्र शासनाने त्यातली काही प्रारंभिक छोटी मोठी कामं केली. या अहवालात आम्ही दिलं होतं की रायगड किल्ल्यावर आबालवृद्धांची व्यवस्था व्हावी म्हणून तिथे रोपवे करण्यात यावा. त्या रोपवेला महाराष्ट्र शासनाने या अहवालातल्या मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला विनंती केली की आता तुमच्या संस्थेने समाधीचा जीर्णोद्धार केला आहे,
संस्था स्थापन आणि रायगड किल्ल्यासंदर्भातली काम करते त्याला आता 95 वर्ष झालीत, कारण 1895 ते 1990 साल उजाडलं होतं. तर तुम्ही हा रोपवे करावा, आणि म्हणून रायगड स्मारक मंडळाकडे तांत्रिक काही गोष्टी अशी असण्याचं उपलब्ध असण्याचं कारण नाही, म्हणून आम्ही पुण्यातले त्यावेळेची जोग इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी जी आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही BOT बेसिसवर हा रोपवे रायगडला उभारला. तो प्रत्यक्षात सगळ्या सरकारच्या परवानग्या, इरेक्शन आणि हे सगळं करणं, फाउंडेशन घेणं वगैरे याला 1996 साल उजाडलं. आणि 1996 साली त्यावेळेचे संघाचे पूजनीय सरसंघचालक राजेंद्र सिंहजी उर्फ रज्जू भैया यांच्या हस्ते आम्ही या रोपवेचं उद्घाटन केलं. तर त्यातला सांगण्याचा भाग असा की 1996 साली रोपवेचं उद्घाटन झालं तेव्हा रायगड किल्ल्यावर वर्षभरात येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांचा, पर्यटकांचा, सगळ्यांचा मिळून आकडा वर्षभराचा 10,000 होता. आणि आता 2023 सालचा जर विचार केला तर 2023 सालचा आकडा 7 लाख आहे. अरे बापरे. तर ही एक फार मोठी उपलब्धी की आम्ही आबालवृद्धांची व्यवस्था केली. या 7 लाखातले साधारणतः 3 लाख रोपवेने आले, 4 लाख चालत आले. परंतु किल्ल्याकडे लक्ष मोठ्या प्रमाणात वेधलं गेलं, त्याचा परिणाम. आणि शेवटचा एक प्रयत्न सांगतो की असाच आम्ही 2012 साली अजून एक रायगड किल्ल्याचा सुधारित आराखडा तयार केला. आणि त्यावेळेला त्या आराखडा बनवताना मी स्वतःही होतो, त्यात पुढाकार घेतला होता. जसं 87 सालचा आराखड्यामध्ये आम्ही अनेक तज्ज्ञ मंडळींना एकत्र केलं होतं, तसंच याही वेळेला केलं होतं. आणि 25 वर्षानंतर बदललेल्या परिस्थितीतला सुधारित आराखडा आम्ही शासनाला सादर केला. त्यानंतर तो 2 वर्ष शासनाकडेच पडून होता, परंतु 2014 साली आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि आम्ही 2015 साली त्यांना रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बोलवलं होतं. तिथे त्यांना तो पुन्हा अहवाल सिंहासनासमोरच आम्ही दिला आणि याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. त्यांनी तिथल्या भाषणामध्येही लगेच आम्हाला आश्वासन दिलं की मी जरूर याच्यावर काही कार्यवाही करीन. ही गोष्ट आहे 2015 सालच्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमातली. आणि 2016 साली देवेंद्रजी पुन्हा राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला रायगडावर आले आणि तिथेच त्यांनी एक किल्ले रायगड विकास प्राधिकरण स्थापन करत असल्याची घोषणा केली. नुसतीच घोषणा नाही, त्याला 603 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला. त्यात आमच्या म्हणण्याप्रमाणे रायगड किल्ल्याच्या परिसरातल्या 21 गावांचाही समावेश केला. आणि कारण त्यांचाही विकास व्हायला पाहिजे, कारण इथे किल्ल्याचे विकास कामं होत आहेत आणि शेजारच्या गावात रस्ते पण नाही, असं असू नये म्हणून आम्ही ती गावं समाविष्ट करायला सांगितली होती. तर आज या 21 गावांसह रायगड किल्ल्याला 603 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्याला कोल्हापूरचे छत्रपती संभाजी जे आहेत त्यांना त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष केले. आम्ही रायगड स्मारक मंडळातले आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रघुजीराजे आंग्रे, तसंच ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकोडे आणि मी स्वतः असे त्या प्राधिकरणावर आत्ता सल्लागार सदस्य म्हणून काम करतोय. 603 कोटी रुपयातली आत्तापर्यंत सुमारे 200 कोटी रुपयाची कामं झाली आहेत पूर्ण. आणि याशिवाय रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक 88 एकर जागेत शिवसृष्टीची निर्मिती होती. ती जागा ॲक्वायर करून आता गव्हर्नमेंटची झाली आहे. तर पुढच्या काळात तीही कामं होणार आहेत. अशा पद्धतीने रायगड किल्ल्याकडे लक्ष वेधून आम्ही एवढ्या उपलब्धी आतापर्यंत करू शकलेलो आहोत. बरोबरच, खूप मोठं कार्य आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की सुरुवातीच्या काळात अवघे 10,000 लोक तिथे आलेले होते, ते आज लाखांमध्ये ती संख्या गेलेली आहे. तर ही जी जागरूकता तुम्ही निर्माण केलेली आहे तुमच्या कार्यातून असेल, त्यातून प्रसार झालेला असेल, आणखी कोणत्या माध्यमातून तुम्ही प्रसार करताय की जेणेकरून हा जो मराठेशाहीचा इतिहास आहे जो किल्ल्यांमध्ये पण आहे, किल्ले बघून सुद्धा लोकांमध्ये ती जागरूकता होतेच आहे, पण त्यातले घटना, काही मोजक्या घटना लोकांना माहिती असतात ज्या कदाचित इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, शाळेमध्ये आपण शिकलेलो असतो, पण इतर सुद्धा इतिहासातले पैलू जे आहेत ते समोर यावेत, या उद्देशाने तुमचं काय कार्य असतं? निश्चित आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे तर समाजाचं लक्ष वेधून घेतोय, रायगड किल्ल्याबद्दल लक्ष वेधून घेतोय. याच्याच बरोबर समग्र मराठेशाहीचा जो इतिहास आहे की सामान्यतः ज्याचा कालावधी शहाजी राजांचा जन्म किंवा त्या आसपास, म्हणजे साधारणतः 1600च्या आसपास आपण समजूया, तिथपासनं 1818ला ही मराठेशाही संपुष्टात आली असं जे मानलं जातं. या साधारण 250 वर्षांच्या इतिहासामध्ये आम्ही भरपूर काम करतो आहोत. त्या अनुषंगानं आम्ही 2 आत्ता सामान्य सगळ्या समाजातल्या शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी 2 उपक्रम आत्ता करतोय आणि एक संशोधनात्मकही आमचा उपक्रम चालू आहे. तर पहिले जे 2 उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही एक शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली आहे. याच्यासाठी आम्ही 3 पुस्तकं एकूण लिहिली आहेत. या 3ही पुस्तकात संपूर्ण क्रमाक्रमाने मराठेशाहीचा इतिहास आम्ही दिला आहे.
पहिलं पुस्तक आहे ते डॉक्टर केदार फाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज असं लिहिलं आहे. केदार फाळकेंची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ छत्रपती शिवाजी असा विषय घेऊन PhD आहे. त्यानंतर इकॉनॉमी ऑफ द मराठा किंगडम हा विषय घेऊन त्यांची पोस्ट डॉक्टरेट पण आहे. आणि अनेक इतिहास विषयक त्यांनी पुस्तकं लिहिले. या पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांचं इतिहास तर सगळा दिला आहे. नेहमीला सगळ्यांना माहीत असणारे शाहिस्ते खान, अफजल खान, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे प्रसंग दिलेच आहेत. पण याशिवाय शिवाजी महाराजांच्या प्रशासनिक दूरदृष्टीपणा दाखवणाऱ्या, धोरणात्मक दूरदृष्टीपणा दाखवणाऱ्या अनेक गोष्टींची माहिती यामध्ये दिली आहे. म्हणजे त्यांनी गडकोटांचं प्रशासन कशा पद्धतीने केलं होतं, त्यांनी आरमार कसं उभं केलं, त्यांनी नौदळ, त्याच्याबरोबर त्यांनी पायदळ कसं उभं केलं, घोडदळ कसं उभं केलं, गडकोटांच्या प्रशासनाबरोबर त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार कसा केला, साधू संतांचा सन्मान कसा केला, अशा विविध प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या या पैलूंची माहिती किंवा शिवाजी महाराजांनी त्यांच्या निधनानंतर किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी कशी तरतूद करून ठेवली होती, किल्ल्यांच्या नावाने पैसे कसे राखून ठेवले होते, मुघलांशी लढण्यासाठी वेगळे पैसे त्यांनी कसे राखून ठेवले होते, अशा अनेक गोष्टींची अस्सल कागदपत्रांची पण माहिती या पुस्तकात त्यांनी दिली आहे. तर हे एक आम्ही पुस्तक प्रकाशित केलं आहे शिवाजी महाराजांवर. याच्यानंतर आम्ही एक स्वराज्य रक्षणाचा लढा या नावाने शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू ते औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे 1680 ते 1707 या कालावधीवर एक पुस्तक लिहिलं आहे. सामान्यतः छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, परशुराम त्र्यंबक ही सगळी मंडळी कशी लढली, या संस्कृतीचा ऱ्हास व्हावा म्हणजे हिंदू संस्कृतीचा, यासाठी काय काय प्रयत्न केले आणि तरी ही संस्कृती टिकून का राहिली याची कारणमीमांसा त्या पुस्तकात आम्ही सविस्तर केली आहे. तर असं दुसरं पुस्तक आम्ही मराठेशाहीवरचं प्रकाशित केलं आहे. आणि तिसरं जे शेवटचं पुस्तक आहे ते 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. हे दुसरं पुस्तक जे आहे ते इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकोडे, मी स्वतः आणि इतिहास अभ्यासक मोहन शेटे या तिघांनी मिळून आम्ही ते लिहिलं आहे. आणि तिसरं जे 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य पुस्तक आहे ते पांडुरंगजी बलकोडे आणि मी असं लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपासून मराठेशाहीचं जे संपुष्टात आली 1818ला असं एक सामान्यतः मानलं जातं, तो सगळा जवळजवळ 110-11 वर्षाचा कालखंड त्यामध्ये दिला आहे. यामध्ये मराठ्यांच्या सर्व यशस्वी युद्ध मोहिमांची माहिती दिली आहे. पानिपतच्या युद्धातली हार आणि त्याचे परिणाम काय झाले हे सगळं, पण पानिपतच्या युद्धानंतर पुन्हा आपण कसं राज्य मिळवलं, पुन्हा ते राज्य दीर्घकाळ का टिकलं, पानिपतला 1761ला हरलो पण म्हणजे संपलो नाही आपण, मग 1818 पर्यंत ते राज्य कसं चालू राहिलं. तर याच्या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा त्याच्यामध्ये आपण दिली आहे. म्हणजे 18व्या शतकातल्या मराठ्यांच्या यशस्वी युद्ध मोहिमाच 68 आहेत. त्या सगळ्या 68 यशस्वी युद्ध मोहिमांमध्ये काय काय जिंकलं आणि त्या मोहिमा का कराव्या लागल्या याची कारणमीमांसा त्या पुस्तकात आहे. तर असं आम्ही 3 पुस्तकांमध्ये मिळून मराठेशाहीचा इतिहास प्रकाशित केला आहे. याच्यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेचं तांत्रिक स्वरूप मी आता काही सांगत बसत नाही, पण सामान्यतः 7वी पासून पुढे पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सगळ्या मुलांसाठी ही स्पर्धा असते खुली. आणि मग प्रत्येक वयोगटाला वेगळी पुस्तकं आम्ही दिलेत. कुठल्या एकाला पहिलं, एका गटाला दुसरं, एकाला तिसरं. आणि त्याच्यावर आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेतो आणि त्या 3 फेऱ्यांमध्ये स्पर्धा होतात. पहिली त्या शाळा महाविद्यालयात होते आणि दुसरी आणि तिसरी फेरी रायगड किल्ल्यावर होते. आणि रायगड किल्ल्यावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना येण्यासाठी आम्ही पूर्ण जाण्या येण्याचा प्रवास खर्च देतो आणि शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर दुसरी तिसरी फेरी घेतो. तर या पुस्तकांचं आत्ता आमचं एकूण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून 20 भाषांतर सुरू आहेत. आणि हा मराठेशाहीचा समग्र इतिहास जगभरात 20 भाषांमध्ये जावा आणि महाराष्ट्राबाहेरही या स्पर्धा त्यांच्या भाषेमध्ये. म्हणजे मग ओरिसासाठी मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ते ओडिशातल्या लोकांना कळेल. हिंदीमुळे भारतभर सगळीकडेच कळू शकेल, पण तामिळ भाषेतनं जर झालं तर तिथे तामिळनाडूमध्ये आपल्याला कळेल, कानडीमध्ये झालं तर कर्नाटकात कळेल, गुजरातीत झालं तर गुजरात, या सगळ्या ठिकाणी मराठ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 18व्या शतकात ते कळेल. तर अशा स्वरूपाची मग स्पर्धा ती देशभर घ्यायची. तसंच आम्ही एक दुसरा सामान्य नागरिकांसाठी प्रकल्प करतोय, तो आहे हिंदवी स्वराज्य संच. तर आम्ही एक 5 विषयांत त्याची विभागणी केली आहे. ते म्हणजे हा जो साधारण 200-225 वर्षाचा कालखंड आहे, या
कालखंडातल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा आम्ही निवडल्यात. साधारण 40 एक आहेत. या कालखंडातली गाजलेली रणांगणं आम्ही काही निवडली, ती पण सुमारे 25-30 आहेत. त्यानंतर 200 वर्षातले महत्वाचे किल्ले निवडले, शिवचरित्राचे महत्वाचे पैलू निवडले आणि या पहिल्या 4 मध्ये न येणारे अन्य महत्वाचे विषय, अशा आम्ही 5 विषयांमध्ये यांची विभागणी केली आहे. लेखकांशी बोलणं झालंय आणि आम्ही हा हिंदवी स्वराज्य संच नावाने छोट्या छोट्या पुस्तिका आहे एकेका विषयाला वाहिलेल्या 30, 32, 40, 50 पानांच्या पुस्तिका आहेत सगळ्या, त्या प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातल्या पहिल्या 15 आमच्या प्रकाशित झाल्यात. पुढच्या 25चं आमच्याकडे लेखन होऊन आलेलं आहे आणि एकूण साधारण 100 पुस्तिका या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष पूर्ण 351 वर्ष जेव्हा आता चालू होईल त्या वर्षभरामध्ये या सगळ्या 100 पुस्तिका पूर्ण प्रकाशित करायचा असा आमचा एक संकल्प आहे. याशिवाय संशोधनात्मक आम्ही काही गोष्टी करतोय. नाही, खरोखरच म्हणजे हा जो तुमचा उपक्रम आहे या माध्यमातून जी नवी पिढी आहे त्यांना एक प्रकारची प्रेरणा पण मिळेल, एक त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल. तर याला कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे तुम्ही हा उपक्रम तर छानच सुरू केलेला आहे, पण कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्यातून काय नेमका फायदा झाल्याचं तुम्हाला दिसतंय? एक गोष्ट आता नक्की जाणवते ती म्हणजे महाराष्ट्रात सर्वदूर शिवचरित्र आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या हिंदवी साम्राज्याच्या इतिहासाबद्दल उत्सुकता वाढते. वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर आमच्या इतिहासामध्ये या सगळ्या इतिहासाचा शालेय पाठ्यक्रमात समावेश व्हायला होता, परंतु तो दुर्दैवाने झाला नाही किंवा जो झाला तो अगदी अल्प स्वरूपातला आहे. त्यातनं प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा इतिहास जो आमच्या पाठ्यक्रमात यायला हवा होता तो आला नाही. परंतु काळ लोटला, इतिहास विषयक दुर्ग संवर्धन विषयक काम करणाऱ्या सगळ्या संस्थांनी चिकाटीनं ही कामं सुरू ठेवली. आम्ही हे काही केवळ श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं श्रेय नाही, अशा काम करणाऱ्या अनेक संस्थांचं हे श्रेय आहे की त्यांनी इतिहास विषयक जागृती करत राहिले. त्याचा परिणाम आज महाराष्ट्रभर सगळीकडे या विषयांना चांगला प्रतिसाद मिळतोय. नवीन नवीन अगदी तरुण शाहीर आता आपल्याला पुढे आलेले दिसत आहेत. जर तुम्ही शिवचरित्रावरच्या वेगळ्या चित्रकला स्पर्धा घेतली तर अक्षरशः हजारो मुलं त्या स्पर्धांमध्ये भाग घेताना दिसतात. शिवचरित्रावर वक्तृत्व स्पर्धेत अनेक जण अभ्यास करून आपल्याला भाषणं करताना दिसतात. तर अशी एक इतिहासाबद्दलची गोडी आवड ही हळूहळू काय ना वाढत चालली आहे. त्यात हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष असल्यामुळे विशेष प्रसिद्धी त्या विषयाला मिळाली आणि आता जागरूकता वाढते. अनेक या दुर्ग संवर्धन करणाऱ्या किंवा इतिहास जागृती करणाऱ्या संस्थांमध्ये तरुण विद्यार्थी आज काम करताना दिसतात आणि ती एक मोठी उपलब्धी आपल्याला आहे. आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा शाळा महाविद्यालयात गेल्यावर ते जाणवतं की विद्यार्थी फार हिरिरीने भाग घेतात, अभ्यास करतात, त्यांचा पेपर सोडवतात. रायगडला येण्यासाठी त्यांची उत्सुकता असते आणि रायगडच्या फेरीसाठी अधिक अभ्यास करून येतात. असं सगळं आम्हाला अनुभव आहे. सगळे प्रामुख्याने ऑप्शनल पद्धतीचे हे असतात. प्रश्न कशा स्वरूपाचे असतात? म्हणजे सविस्तर लेखन वगैरे असतं त्याच्यामध्ये? हां, पहिली फेरी जी असते ती ऑप्शनल स्वरूपाची असते. म्हणजे MCQ असतात, मल्टिपल चॉईस. ते 1 तासात 50 सोडवायचे असतात आणि दुसरी फेरी डिस्क्रिप्टिव्ह असते. 300-400 शब्दांमध्ये काही प्रसंग वर्णन लिहायचं असतं आणि तिसरी फेरी प्रश्नोत्तर स्वरूपाची असते. त्यामुळे तिन्ही फेऱ्यांचं स्वरूप वेगवेगळं ठेवलंय. अच्छा. आता ही तुम्ही जी पुस्तकांबद्दल जे सांगितलीत माहिती, वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं तुम्ही पुस्तिकांच्या स्वरूपामध्ये ते मुलांना उपलब्ध होणं, ते करत असताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जी खबरदारी घेतली असणार ती म्हणजे त्याच्यामधलं तथ्य जे आहे, पुरावे जे आहेत यासह ते यायला पाहिजे. कुठेही ते कादंबरी स्वरूपात म्हणा किंवा काही कथा ज्या ऐकिवात असतात त्या पद्धतीने असता कामा नये. तर त्याविषयी काय सांगाल? आम्ही मुळात शिवचरित्र स्पर्धेसाठी जी 3 पुस्तकं लिहिली आहेत किंवा ही जी 100 छोट्या पुस्तिका आम्ही हिंदवी स्वराज्य संच नावाने करतोय, यामध्येही आम्ही काळजी घेतली की कुठेही दंतकथा येणार नाही. ज्याला संदर्भ पुरावे आहेत त्यासहच त्या पुस्तिका लिहिल्या गेल्या पाहिजेत आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक लेखकाचं लेखन तपासतो. त्यांनी अशा स्वरूपाचं काही लिहिलं नाही ना याची खात्री करतो आणि मगच ते पुस्तक आम्ही अंतिम करायला घेतो. तर आमचा हेतूच यातला हा आहे की खरा योग्य अभ्यासपूर्ण इतिहासच या माध्यमातून समाजासमोर जावा. कथा दंतकथांच्या माध्यमातून तो जाऊ नये. कसं आहे की शिवाजी महाराज काय, छत्रपती संभाजी महाराज काय किंवा पुढेही सगळे
शाहू महाराज असतील, बाजीराव पेशवे असतील, नानासाहेब पेशवे असतील, थोरले माधवराव पेशवे असतील, ही सगळी मंडळी आहे असा त्यांचा इतिहास सांगितला तरी तो इतका प्रेरणादायी आहे की त्याला चढून फुगून सांगायची काही गरज नाही आहे. तो मूळ घडलेला इतिहास जसा तसा सांगितला तर तो जगात असा कुठे घडलेला नाही आहे असा इतिहास आहे. कारण आमचा हा जो मराठेशाहीचा इतिहास आहे त्याचा मराठेशाही म्हणत असताना आपल्याला हिंदूच डोळ्यासमोर आहे. हिंदूंनीच केलेलं हे एका अर्थाने पुनरुत्थानाचा प्रयत्न आहे. तर असा प्रयत्न जगात कुठेच घडला नाही, कारण जगातले सर्वच प्रयत्न हे अपयशी ठरले. त्या देशांवर ज्या ज्या वेळेला ख्रिश्चनांची आक्रमणं झाली तेव्हा देशच्या देश ख्रिश्चन झाले. ज्या देशांवर इस्लामची आक्रमणं झाली तो देशच्या देश इस्लाम झाला, कारण तिथल्या राज्यकर्त्यांनी धर्म बदलला, प्रजेचा धर्म बदलला. आणि आमच्याकडे 700-800 वर्षाच्या गुलामगिरीनंतरही आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो आणि आजही आहोत. तर असं जगात कुठेच घडलं नाही. आमच्याकडे जे हे घडलं ते या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे घडलं. तर हा इतिहास आहे असं सांगितलं तरी एवढा दैदिप्यमान प्रेरणादायी आहे. त्यामुळे आम्ही ती खबरदारी यात घेतोय की कुठेही कथा, दंतकथा, पुराव्यांना सोडून इतिहासाची मांडणी होणार नाही. तरी देखील आज सोशल मीडियाचा जमाना आहे. आपण पाहतो की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या जातात किंवा काहीतरी कथा तयार केल्या जातात आणि त्या लोकांच्या माती मारल्या जातात. लोक ते खरंही मानायला लागतात काही वेळेला आणि मग त्याच्यावरच चर्चा होत राहते. ते अनेकांच्या मनामध्ये बिंबवलं गेल्यासारखं अगदी ठामपणे लोकांना वाटायला लागतं की हे असंच घडलेलं आहे. मग अशा वेळेला सुद्धा तुमच्या पद्धतीने तुम्ही ते सत्य जे आहे ते पुराव्यासह मांडण्याचा कसा प्रयत्न करता? आम्ही एक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या अंतर्गत शिवशंभू विचार मंच एक व्यासपीठ आम्ही तयार केलं आहे. या शिवशंभू विचार मंचाच्या मार्फत आम्ही गेले 8-10 वर्ष दरवर्षी 2-2 दिवसाच्या कार्यशाळा घेतो. दरवर्षी काही विषय निवडलेले असतात आणि त्या विषयांवरच 8-8 सत्र असतात. आणि याला महाराष्ट्रातले आत्ताचे अगदी आघाडीचे जे इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक आहेत, ज्येष्ठ इतिहास संशोधक, हीच मंडळी सगळी येऊन मार्गदर्शन दरवर्षी 2 दिवसासाठी करतात. 2 दिवसात 8-8 सत्र असतात वेगळे आणि प्रश्नोत्तरही असतात. याच्यातनं आता एक महाराष्ट्रभर फार मोठी फळी ही अभ्यास करणाऱ्या वक्त्यांची, लेखकांची, सोशल मीडियामध्ये मांडणी करणाऱ्यांची अशी उभी राहिली आहे. आता तुम्ही पाहताय की आम्ही एक सोशल मीडियामध्ये मुवमेंट चालू केली की पुराव्याशिवाय काही बोलायचं नाही. अनेक जणांनी पुराव्याशिवाय इतिहासाची तोडफोड करून मांडणी करायला सोशल मीडियात सुरुवात केली. ब्रिगेड इतिहास त्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळे आम्ही ह्या ज्या कार्यशाळा घेतल्या याचा आता परिणाम असा आहे की कोणी जर चुकीची मांडणी केली असेल तर 10-15 मिनिटाच्या आत त्याला योग्य पुराव्यानिशी सोशल मीडियावर तुम्हाला उत्तर आलेलं दिसतं. त्याचं कारण या रायगड स्मारक मंडळ आणि शिवशंभू विचार मंचाचा कोणीतरी कार्यकर्ता त्यामध्ये असतो. अशा पद्धतीने एक मोठी फळी आम्ही सोशल मीडियामध्ये आत्ता उभी केली आहे. सोशल मीडियातच नाही तर आम्ही वर्तमानपत्रांमध्ये आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक आत्ता तुम्हाला यूट्यूब किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर व्हिडिओज आलेले दिसतील. तर ही सगळी मंडळी तयार करण्याचं काम आम्ही या शिवशंभू विचार मंचामध्ये केलेलं आहे. आता तुम्ही दुर्ग संवर्धनाचं कार्य करताय, मग रायगडाचंच मुळात सगळं संवर्धन आणि याविषयी तुम्ही सगळं काम करतात. नवीन काही प्रकल्प डोळ्यासमोर आहेत का की ज्या माध्यमातून आणखी काही लोकांपर्यंत ही जागरूकता जी ती पोचावी? एक प्रकल्प निश्चित सांगण्यासारखा आहे, तो आहे मोडी कागदपत्रांचा. याचं वैशिष्ट्य असं आहे की विशेषतः 16व्या, 17व्या, 18व्या शतकामध्ये राजव्यवहाराची जी पत्रव्यवहाराची भाषा होती ती मोडी होती. भाषा म्हणजे लिपी मोडी होती. भाषा मराठीच होती, त्याची लिपी मोडी आहे. आणि ही मोडी लिपी अगदी 1960 सालच्या आसपासपर्यंत महाराष्ट्रीयन अनेक जणांना येत होती, कारण ती शालेय अभ्यासक्रमातही शिकवली जात होती. पण या मोडीची काही आवश्यकता नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने ती मोडी शिकवणं त्या सुमाराला बंद केलं आणि महाराष्ट्रात मोडी येणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. आता ही मोडी कागदपत्र किती उपलब्ध आहेत तर आपण थक्क होऊ. फक्त पुण्यामध्ये पेशवे दप्तर म्हणून जे आहे त्याच्यामध्ये नंबर केलेले 5 कोटी कागदपत्र आहेत. याशिवाय मुंबईमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, संभाजीनगरला आहेत, काही सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पण आहेत. तर ते अजून काही कोटी आहेत. या काही कोटी कागदपत्रांमध्ये म्हणजे 5 कोटी पुण्यात नंबरिंग केलेले आहे. त्यातले काही हे रियासतकार सरदेसाई जे होते यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या एका टीमसह
संशोधन करून त्याचे एक खंड प्रकाशित केले. तर त्यांनी एकूण 46 खंड प्रकाशित केले. शेवटचा खंड 1945 साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर आजतागायत एकही खंड प्रकाशित झालेला नाही. हे आमचं दुर्दैव आहे. मी म्हटलं असं स्वातंत्र्यानंतरची दुरावस्था एकूण सगळ्या विषयाची. पण आता आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं त्यातले काही निवडक कागदपत्र विकत घेतली डिजिटाईज स्वरूपात. मग ही कुठली घेतलीत आम्ही, तर या रियासतकार सरदेसाई आणि त्यांच्या टीमनेच त्यांनी स्वतः जसे 46 खंड प्रकाशित केले वेगवेगळ्या विषयांवर, तसेच त्यांनी संशोधनासाठी निवडलेली कागदपत्रे नावानी काही कागदपत्र बाजूला काढून ठेवली की अन्य कागदपत्रांमधली महत्वाची कोणती आहेत ही आहे. आणि म्हणून त्याला नावाचे संशोधनासाठी निवडलेली कागदपत्रे सन्निका, म्हणजे थोडक्यात 1 लाईन इंडेक्स. हे पत्र कोणी कोणाला कशासाठी कधी पाठवले. तर त्या सन्निकाची अनुक्रमणिका सुद्धा 1000 पानांची आहे. बापरे. तर आम्ही हे सगळी मिळवली. कागदपत्र डिजिटाईज स्वरूपात आम्हाला खरेदी करावी लागली शासनाकडनं. पण ही कागदपत्र मोडीत आहेत, त्यामुळे ती मोडीतनं मराठीत आल्याशिवाय ती समजणार नाहीत सर्वसामान्यांना. तर आम्ही या कागदपत्रांचा अभ्यास करून त्याची आत्तापर्यंत 100 विषयांमध्ये विभागणी केली आहे की कोणकोणत्या विषयांमधली ही कागदपत्र आहेत. आणि आता सध्या आमचं या कागदपत्रांच्या वर्गीकरणाचं काम सुरू आहे. 100 विषयांमध्ये ती कागदपत्र वर्गीकरण करणं, मग त्याचं लिप्यांतर करणं आणि ह्या वर्गीकरण केलेल्या कागदपत्रांनुसार त्या विषयाचे खंड प्रकाशित करणं. तर असे ज्याला आपण म्हणू की प्युअर संशोधनात्मक स्वरूपाचं हे काम असणार आहे. आणि याच्यासाठी मोडी वाचकांची, लिप्यांतर करणाऱ्यांची एक मोठा संच आम्ही तयार केला आहे. मोडी शिकवलं, पण नुसतं बेसिक मोडी शिकवून नाही चालत. त्याला प्रगत मोडी यावं लागतं, अतिप्रगत यावं लागतं, अतिप्रगत यावं लागतं. तर कारण मोडी शिवपूर्व काळातली मोडी आहे, ती थोडीशी वेगळी आहे. शिवकाळातली थोडी वेगळी आहे, पुढे शाहू महाराजांच्या काळातली वेगळी आहे, पेशव्यांच्या काळातली वेगळी आहे, इंग्रजांच्या काळातली वेगळी आहे. हे सगळं समजायला त्याला नुसती साधं मोडी येऊन नाही चालत. त्याला त्याचं ज्याला म्हणून ॲडव्हान्स, सुपर ॲडव्हान्स, सुपर ॲडव्हान्स असे कोर्स करावे लागतात. तर तशी आम्ही एक टीम तयार केली आहे आणि त्या टीमच्या आधारे हे संशोधनात्मक 100 खंड पुढच्या 5 वर्षात प्रकाशित करायचा असा आमचा एक प्रयत्न आहे. अर्थात हा निधीवर काही प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही सध्या याच्यासाठी काही CSR फंडमधनं वगैरे निधी मिळतोय का या प्रयत्नात आहोत. आम्हाला जो अडथळा जाणवतो तो हाच आहे की वेगवेगळ्या विषयांमध्ये CSR फंड मिळतात, पण इतिहास संशोधनात्मक विषयाला CSR फंड कसा मिळवायचा आहे ह्याच्यासाठी आम्ही आज सध्या प्रयत्नात आहोत. तो जर मिळाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात हे काम करू शकू. खरोखरच खूप मोठं काम आहे आणि अनेक लोक यासाठी जोडले गेलेले आहेत तुमच्यासोबत. आणि अर्थातच त्याच्यामुळे खूप मोठा बदल जो आहे तो समाजामध्ये घडू शकतो. आता या निमित्त म्हणजे जसं तुम्ही आता शेवटचा मुद्दा उपस्थित केला की निधीची आवश्यकता आहे, तर त्याविषयी काय सांगू इच्छिता? म्हणजे आज आमचे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतील, त्यांनाही या सगळ्या गोष्टी नव्याने कदाचित माहिती होतील, अनेक लोकांना माहिती असतील आधीपासून, तर त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीचा एकूणच इतिहास हा आपल्या सगळ्या देशासाठी, तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला 700-800 वर्षाच्या गुलामगिरीनंतर हिंदुस्थानच्या पुनरुत्थानासाठी यशस्वी प्रयत्न जर जे झाले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि या मराठेशाहीच्या राज्यामुळे झाले. आपल्याला त्यावेळेला असं वाटत होतं की जुलमी इस्लामी सत्ता संपुष्टात आणल्या की आपल्या सगळ्या समस्या संपतील, परंतु तसं झालं नाही. आपण इस्लामी सत्ता संपुष्टात आणल्या, परंतु पुढच्या काळामध्ये आपसातही दुहीचं वातावरण निर्माण झालं. याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि इंग्रजांनी आम्हाला गुलामगिरीत टाकलं. या इंग्रजांनी या विभाजनवादी शक्तींना प्रबळ केलं किंवा प्रोत्साहन दिलं. आमचा इतिहासही नव्याने लिहून काढला, त्यामुळे आमची इतिहासाबद्दल अनास्था निर्माण झाली. परंतु विभाजनवादी शक्तींना इंग्रजांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्या प्रबळ झाल्या आणि पुढच्या काळात आमच्या देशाचं विभाजन झालं. ते धर्माच्या आधारावर झालं, आमची देशाची फाळणी झाली. दुर्दैवानं आजही देशामध्ये विभाजनवादी शक्ती डोकं अधनमधनं वर काढतात आणि त्याही प्रबळ होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे याच्यासाठी उपाय एकच आहे की
हिंदू समाजामध्ये असलेलं आंतरिक एकत्व आपल्याला प्रबळ करायला पाहिजे. मग असं आंतरिक एकत्व कशा कशातनं व्यक्त होतं? उदाहरणार्थ प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेलं अयोध्येचं मंदिर, यासाठी सगळा हिंदू समाज एकवटला. याच पद्धतीने मथुरा असेल, काशी असेल, या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचं आहे. हे सगळे हिंदू समाजाचं आंतरिक एकत्व प्रतीत करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातनं ते एकत्व प्रबळ होईल. म्हणून आजही विभाजनवादी शक्ती कोणत्या आहेत आणि आपल्याला एक आंतरिक एकत्व प्रबळ करण्यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी जो इतिहास प्रेरणादायी आहे तो शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. आणि त्या दृष्टीने आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या, हिंदवी साम्राज्याच्या इतिहासाकडे पाहावं, त्यातनं बोध घ्यावा. त्याची जास्तीत जास्त माहिती आपल्या तरुण वयातच सगळ्यांनी माहिती करून घ्यावी. त्यासाठी जे जे सोर्सेस माध्यम उपलब्ध आहेत, मग पुस्तक स्वरूपात असेल किंवा सोशल मीडियामधनं असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल, या सर्व प्रकाराने या इतिहासाची माहिती ही आपण सगळ्या नवीन पिढीने आणि तरुणांनी करून घ्यावी, असं मला या निमित्तानं वाटतं. खरोखरच म्हणजे खरं तर सांगण्यासारखं खूप आहे. प्रत्येक विषयावर आपण वेगवेगळी मुलाखत घेऊ शकतो, इतकं मोठं कार्य आहे आणि ते पुढे आणखी असंच वृद्धिंगत होत जाणार आहे. पण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने हे जे सगळं अफाट कार्य तुम्ही करतात त्याबद्दल आमच्या न्यूज डंकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आणि एका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोललात, त्यानिमित्ताने लोकांपर्यंत हे सगळं काम जाईल, त्यातून लोकही आणखी जोडले जातील तुमच्या कामाशी, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण सुधीरजी थोरात यांच्याशी संवाद साधला आणि हे सगळं कार्य जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.